78व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचं राष्ट्राला संबोधन, राजकीय लोकशाहीला सामाजिक लोकशाही म्हणून घडवण्याच्या डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचं केलं स्मरण, भारतासारख्या विशाल देशात तथाकथित सामाजिक स्तरांच्या आधारे वादांना खतपाणी घालणाऱ्या वृत्तींचा बिमोड करण्याची गरज राष्ट्रपतींकडून अधोरेखित, भारतीय न्याय संहितेला अंगीकार करत वसाहतवादाच्या आणखी एका युगाचा अंत, हे परिवर्तन म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांना अर्पण केलेली श्रद्धांजली, राष्ट्रपती. देशभरात उद्या स्वातंत्र्याचा महोत्सव, सर्वत्र चोख सुरक्षा व्यवस्था, मुख्य कार्यक्रमात 6000 विशेष पाहुण्यांना निमंत्रण, राज्यातल्या 123 पाहुण्यांचा समावेश. देशासाठी अत्युच्च साहस आणि शौर्य दाखवणाऱ्या 1037 जवानांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शौर्य आणि सेवा पदकांनी सन्मानित करण्यात येणार. शौर्य पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातल्या 17 जणांची निवड, तर चिरंजीवी प्रसाद, राजेंद्र डहाळे आणि सतीश गोवेकर यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर. फाळणी वेदना दिवसानिमित्त देशाच्या फाळणीत हौतात्म्य प्राप्त झालेल्यांचं आदरपूर्वक स्मरण. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदाही पथकर माफी देण्याचा निर्णय, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. रामसर स्थळांच्या यादीत आणखी 3 पाणथळ प्रदेश समाविष्ट, तामिळनाडूमधील नंजरायन आणि काझुवेली पक्षी अभयारण्यासह मध्य प्रदेशातील तवा जलाशयाचा समावेश. 2023साठीचा चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना, तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर. आणि चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्काराने दिग्पाल लांजेकर यांचा, तर राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक एन चंद्रा यांचा होणार गौरव.